रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। गेल्या 9 वर्षात कोणतेही पद नसताना काम केलं जात आहे। भाऊंचा विधानसभेला 2 वेळा पराभव झाला। हा डाग पुसण्यासाठी 4 महिने पायाला भिंगरी लावून काम केलंय। खासदारकीला साथ दिली, त्यांनी माझ्याबरोबर आहे की नाही हे सांगणं आवश्यक होतं। आपला वापर दुसऱ्याला जिंकण्यासाठी होत असेल तर आता ते होऊ देणार नाही। आपल्याला गाडणाऱ्यांनाच आता गाडायचंय, असा इशारा जयश्रीताई पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिलाय। या बैठकीत प्रथमच त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले। काँग्रेस पक्षाकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जयश्रीताई पाटील गटाची बैठक येथील विष्णू अण्णा भवनवर पार पडली। या मेळाव्यात त्या बोलत होत्या। जयश्रीताई पाटील म्हणाल्या, राजकारण पिंड नसताना भाऊंच्या पश्चात कार्यकर्त्यांना सांभाळायचं म्हणून राजकारणात आले। कार्यकर्त्यांनी प्रेम दाखवलं, लोकसभेच्या निवडणुकीत साथ दिली, ते आज आपल्याबरोबर उभे राहणे आवश्यक होतं। अनेक वेळा त्यांना विचारलं पण त्यांनी सांगितलं नाही। असे जर होत असेल तर कशासाठी करायचं? स्वर्गीय मदन भाऊंच्या पश्चात अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले, ते सांगून जात होते पण त्यांना कधी थांबवलं नाही। तुमचं कल्याण होत असेल तर जावं असं सांगत होते। विधानसभेला उमेदवारी मागितली, माझी उमेदवारी कशी कापली हे कोणाला कधीही माहिती होतं। हे पण माहितीये मी पळणारी बाई नाही। भाऊंच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही, यासाठी मी प्रयत्न केलाय, शक्य ते केलं। पण आता आपला वापर दुसऱ्याला जिंकवण्यासाठी होत असेल तर ते होऊ देणार नाही। आपण आपला विचार करायचा, तर कार्यकर्त्यांसाठी भाऊंचे घर 24 तास उघडं राहील, अशी ग्वाही जयश्रीताई पाटील यांनी दिली आहे। काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न झाल्याने आम्हाला उमेदवारी मिळाली नाही, पण पक्षाने अजूनही वेळ गेली नाही, विचार करावा, उमेदवार बदलावा, अन्यथा बंडखोरी अटळ असल्याचा इशारा मदनभाऊ पाटील समर्थकांनी दिलाय। तर जयश्रीताई पाटील यांचा उद्या सकाळी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। माजी महापौर किशोर शहा, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण, रोहिणी पाटील, सिकंदर जमादार आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठक घेतली। संतोष पाटील म्हणाले, स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांचा 2 वेळा पराभव झाला। या पराभवाचा कलंक पुसण्यासाठी जयश्रीताई पाटील विधानसभेला उभारणार होत्या। यासाठी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी प्रयत्न केले, त्यांचे प्रयत्न अपयशी झालेत। काँग्रेस पक्षाने उमेदवारी देताना विचार न करता आम्हाला डावललं, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जयश्रीताई पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आम्ही पक्षाचे ऐकणार नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। शिराळा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला उमेदवारीचा शब्द दिला होता, परंतु अखेरीस आमचा विश्वासघात केला। भाजपा नेत्यांनी उमेदवार जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही। आता सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर शिराळा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा भाजपाचे शिराळा मतदारसंघ प्रमुख सम्राट महाडिक यांनी केली आहे। शिराळ्यात ही चांगली पॅटर्न दिसणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजप पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे महाडिक यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। रविवारी पेठ नाक्यावर महाडिक यांच्या निवासस्थानी महाडिक गटाच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली। गर्दीचं रूपांतर मेळाव्यात झालं। झालेल्या अन्यायावर तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सम्राट महाडिक आणि जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रमुख नेत्यांशी चर्चा करून शिराळा व इस्लामपूर मतदारसंघातील आपली भूमिका स्पष्ट करू असं सांगितलं। अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केलाय। सम्राट महाडिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला, त्यामुळे पक्षाने आम्हाला विचारात घेऊन येथील निर्णय घ्यायला हवा होता। भाजप नेत्यांनी नुसती आश्वासने दिली, आम्हाला महामंडळ विधान परिषद नको, फक्त शिराळ्यातून उमेदवारी द्या, एवढीच आमची मागणी होती। मी अर्ज भरला तर मागे घेणार नाही, तुम्हाला पाहिजे तोच निर्णय होईल, सर्वांचा विचार घेऊन निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले।
मिरज विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. अखेर मिरज विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली असून शिवसैनिकांमध्ये जल्लोष सुरू आहे. मातोश्रीवर एबी फॉर्म शिवसैनिक तानाजीराव सातपुते यांना देण्यात आलाय. तानाजीराव सातपुते हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे. तानाजीराव सातपुते हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनी अनेक वर्षांपासून काम केलंय. 2014ला शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना स्वतंत्र लढत होती. त्यावेळी तानाजीराव सातपुते यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी अनेक निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी तानाजीराव सातपुते यांना 20,180 मते मिळाली होती. निष्ठावंत, जनशक्ती आणि धनशक्ती अशी निवडणूक होणार आहे. अनेक अदृश्य हात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांना ही निवडणूक म्हणावी तशी सोयीची राहिली नाहीये. महाविकास आघाडीतून एकत्रित सभा होणार असून सर्वजण आघाडी धर्म पाळून एकजुटीने काम करण्याचं पक्का ठरवलं असल्याचे राष्ट्रवादी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांमधून बोललं जाते. आता तर मिरज विधानसभा ही ठाकरे पक्षाला सुटल्याने जुने कार्यकर्ते पूर्ण रिचार्ज झाले असून त्यांच्या सोबतीला आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि घटक पक्षातील कार्यकर्ते असल्याने ही जमेची बाजू आहे. दिवाळी सणाला 4 दिवसात सुरुवात होते. त्यामुळे रविवारचा सुट्टीचा दिवस साधत बाजारपेठेत गर्दी झाली आहे. शहरातील कापडपेठ, हर्बट रोड, दत्त मारुती रोड, गणपती पेठ आदी बाजारपेठेतील रस्त्यांवर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे रविवारचा दिवस शॉपिंग डे ठरलाय. सोमवारी वसुबारसने दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. गुरुवारी नरक चतुर्दशी तर शुक्रवारी लक्ष्मीपूजन आहे. या खरेदीसाठी रविवारचा दिवस आल्याने नागरिकांनी हा सुट्टीचा दिवस साधून खरेदीला प्राधान्य दिलंय. तयार कपडे, रांगोळी, आकाशकंदिलापर्यंतच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले होते. दिवाळी सणाचं स्वागत करण्यासाठी कपडे, साहित्य खरेदीला वेग आलाय. शहरातील तयार कपड्यांची दुकाने, तयार फराळ स्टॉल, फराळाच्या तयारीसाठी लागणारे साहित्य खरेदी, रांगोळी, पंत्या, उटणे, आकाशकंदील, रंगीबिरंगी विद्युत माळा, ड्रायफ्रुट्सच्या स्टॉलनी विविध रस्ते फुलले होते. दिवसभर शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसत होती. यंदाही दिवाळीनिमित्त आकाशकंदील, विद्युत माळा, पंत्या, रांगोळी, सजावटीचं साहित्य, कपडे अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. तर व्यापाऱ्यांनी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांबाहेर विद्युत रोषणाई तसेच सजावट केली आहे. शहरातील रस्तेही विद्युत रोषणाईने उजळून निघालेत. या विद्युत रोषणाईमुळे तसेच दुकानांची सजावट पाहून नागरिकांचा खरेदीसाठी उत्साह वाढलाय. सराफ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, कपडे या दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रसन्न वाटावं यासाठी फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर विशेष सवलती देखील देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वसाहती तसेच शामराव नगर परिसराचा गेल्या 10 वर्षात आमदार सुधीर गाडगीळ यांनी कायापालट केलाय. गटारी, रस्ते यांसह अनेक कामे गेल्या 10 वर्षात केली आहेत असं मत येथे आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आलंय. हॉटेल चालक मालक असोसिएशनतर्फे परिसरातील व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक तसेच रहिवासी यांची व्यापक बैठक झाली आहे. हॉटेल चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पवार अध्यक्षस्थानी होते. उपस्थित नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आमदार सुधीर गाडगीळ यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केलंय. तसेच जे काही प्रश्न शिल्लक आहेत ते सुद्धा सुधीर दादाच सोडवतील, त्यामुळे त्यांच्याच पाठीशी सर्वांनी राहिलं पाहिजे असं आवाहन केलंय. कोल्हापूर रस्त्याच्या दुतर्फा वसाहती तसेच शामराव नगर परिसरामध्ये पूर्वी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी फारसं लक्ष दिलं नव्हतं, परंतु सुधीर गाडगीळ यांनी सातत्याने या भागात रस्ते, गटारी अशा अनेक सुविधा कोट्यवधी रुपये खर्च करून केल्या आहेत असंही यावेळी सांगण्यात आलंय. आमदार गाडगीळ म्हणाले, शामराव नगर तसेच कोल्हापूर रस्त्याच्या परिसरातील सर्व वसाहतीमध्ये गेल्या 10 वर्षात मी मोठ्या प्रमाणात रस्ते, गटारी अशी कामे केली आहेत. मात्र यावर्षी पावसाचं प्रचंड प्रमाण असल्यामुळे पाणी साठून राहते. या संदर्भात मी निश्चितच कार्यवाही करेन. शास्त्री चौक ते आदिसागर मंगल कार्यालय या टप्प्यामध्ये चौपदरी रस्त्याबरोबरच दुतर्फा गटारीचं काम करण्यासही प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन दिलंय. तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे आग लागल्याने सुमारे 15 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय. या आगीत अंदाजे 30 लाखांचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय. 13 शेतकऱ्यांना या नुकसानीची झळ बसली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या फळाला आग लागली. त्यानंतर ही आग वाढतच गेली. आग लागल्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत आगीचा भडका कोणाला होता? आग लागलेल्या परिसरातील अंदाजे 15 एकर आडसाली ऊसाचं क्षेत्र अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाल्याने अंदाजे 30 ते 35 लाखांचं नुकसान झाले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता आहे. नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील 1 वर्षापासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या मोटारी चोरी यांसह मालमत्तेविरुद्धचे विविध गुन्हे दाखल असणाऱ्या कडेगाव येथील प्रदीप मंडले टोळीस हद्दपार करण्यात आले. 2 वर्षांकरिता त्यांना सांगली आणि सातारा जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी टोळी प्रमुख प्रदीप पंढरीनाथ मंडले, मयूर मुरलीधर मंडले आणि राहुल तुकाराम मदने यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. 2023 पासून मंडले टोळीच्या कारवायांमध्ये वाढ झाली होती. कडेगाव पोलीस ठाण्यासह अन्य पोलीस ठाण्यात टोळीविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी सदर टोळीस हद्दपार करावे असा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्याचा अवलोकन करून चौकशी करीता त्यांनी हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी विटा यांच्याकडे पाठवला. आलेला अहवाल विचारात घेऊन पोलीस अधीक्षकांनी मंडले टोळी विरोधात कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. परिणामी गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोक्काची कारवाई करण्यात येते आहे. रवींद्र वस्त्र निकेतनने खास दिवाळी निमित्त असंख्य ऑफर्स सुरू केल्या आहेत. काल रविवारी रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखेत ग्राहकांचा तुफानी प्रतिसाद पाहायला मिळाला. या दिवाळीत अनेकांनी कुटुंबासोबत खरेदीचा आनंद घेतलाय. असंख्य व्हरायटींमुळे नावारूपाला आलेलं रवींद्र आता ग्राहकांच्या तुफानी प्रतिसादामुळे चर्चेत येते. दिवाळीस अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच आता ग्राहकांचा ओढा रवींद्र वस्त्र निकेतनकडे दिसून येतोय. दिवाळीसाठी दिवाळीच्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये सुरू झाल्या असून 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत या ऑफर्स सुरू आहेत. रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये ग्राहकांच्या होणाऱ्या गर्दीच्या संभावनेने रवींद्र वस्त्र निकेतनने जय्यत तयारी केली असून काल ग्राहकांचा ओढा रविवारच्या सुट्टीमुळे अधिक दिसून आलाय. सध्या रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये 300 प्रकारच्या पैठणी, 1000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारच्या ब्लाउज वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या, 500 प्रकारचे वन पीस फ्रॉक्स, 250 प्रकारचे परी फ्रॉक्स, 100 प्रकारच्या शरारा लावण्या ड्रेस, 200 प्रकारच्या बनारसी साड्या, 500 प्रकारचे टी शर्ट, नाईट पॅन्ट, 350 प्रकारचे जीन्स पॅन्ट अशा असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत या ऑफर्स सुरू राहणार असून या दरम्यान खरेदी केल्यानंतर 4500 रुपयांच्या पुढील खरेदीवर एक गिफ्ट मिळणार आहे. तर सोबतच एक गिफ्टचं कुपनही देण्यात येणार आहे. या गिफ्टच्या कुपनवरती प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस LED TV, तृतीय बक्षीस मिक्सर, चतुर्थ बक्षीस कुकर्स असे असणार आहे. त्यामुळे खरेदीवर हमखास गिफ्ट आणि कुपनच्या माध्यमातून ही गिफ्ट असा दुहेरी लाभ आता ग्राहकांना मिळणार आहे.